बरोबर. ज्यांनी ज्यांनी खऱ्या अर्थानं काँग्रेसमधून बीजेपी मध्ये प्रवेश केलाय, साहेब काय सांगाल, काय कारण आहे आपण काँग्रेसमधून बीजेपी मध्ये येत आहे? काँग्रेसमधून बीजेपी मध्ये येताना आमचा खरा विचार आता हे निवडणुका आहेत म्हणून नाही, परंतु योगेश अण्णा टिळेकरांच्या माध्यमातून आम्ही आधीच प्रवेश करणार होतो, परंतु आता वेळ काळ बघून आम्ही हा निर्णय घेतला की जे आपलं भविष्य आहे ते बीजेपीच्याच हातात आहे आणि उमेदवार 4 चांगले दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे हे 4 जे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणायची जबाबदारी ही सगळ्यांचीच आहे. त्याचा आमचा फुल ना फुलाची पाकळी आमची राहील हे विश्वास व्यक्त करतो आणि आमचे 4ही नगरसेवक 4ही उमेदवार हे नगरसेवक होतील, निवडून येतील ही 100% गॅरंटी देतो. बरोबर. आपण बघतो की कालच तुम्ही पक्ष प्रवेश केला आणि आज आबा तुपेंच्या प्रचाराला देखील लागलेला आहे. खरं तर काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असताना काळजावर दगड ठेवून निर्णय घ्यावा लागला. काही गोष्टी चुकीच्या घडल्या, त्या गोष्टीला सामोरं जात असताना आणि देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, केंद्रीय राज्यमंत्री मुरली अण्णा मोहोळ, हडपसर भागातील माजी आमदार, विधान परिषदेचे आमदार योगेश अण्णा टिळेकर या सर्वांशी चर्चा करून हडपसर विधानसभा मतदारसंघ आणि पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर व्हावा यासाठी या चांगल्या हेतूने आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आदरणीय आमच्या 2 भगिनी होलेताई असतील, जंगलेताई असतील, मारुती आबा आणि संदीप भाऊ दळवी हे 4ही जण पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून जातील. या प्रभागाचा खरोखर अगदी चांगल्या प्रकारे ते विकास करतील, या प्रभागाची प्रगती करतील या हेतूने आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. या ठिकाणी मी माझ्या वतीनं आणि माझ्या परिवाराच्या वतीनं या 4ही सदस्यांचं आपण काळभैरवनाच्या समोर आपलं अभिनंदन करतो. आपण नगरसेवक झालेला आहात, फक्त तुमच्या मताचं मताधिक्य किती राहील हे आमच्या प्रवेशानंतर समजेल. त्याच्यामुळे मी सर्वप्रथम मला 4ही उमेदवारांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. या वेळेस आबा निवडणूक लढवत आहेत आणि तुम्ही या निवडणुकीच्या काळामध्येच पक्ष प्रवेश केलेला आहे. यावेळेस ह्या पॅनल निवडून आणण्यासाठी प्रयत्न होतील असं वाटतं का? 100% या ठिकाणी 4ही उमेदवार कसे निवडून येतील आणि त्यांचं मताधिक्य कसं वाढेल हाच फक्त प्रयत्न करायचा राहिलाय. नाही ते 4ही उमेदवार निवडून तसे आलेलेच आहेत. आमच्यावर जो काही पक्षाच्या कारणास्तव जो अन्याय केलाय विरोधी लोकांनी त्याचीच ही पावती आता इथं त्यांना मिळणार आहे.